आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आज मी आपल्याला आरोग्यासंबंधित आणि आहारासंबंधी माहिती देणार आहे. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण संपूर्ण ज्यावेळेस घरी असतो आणि ज्यावेळेस आपण सकाळी उठतो, सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला काय खावं आणि काय प्यावं या संबंधित मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. आज घरोघर काय झालेलं आहे, की सगळा गोंधळ झालेला आहे. नेमकं सकाळी उठल्याच्या नंतर काय पिलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे आणि मग त्याच्यातून आपल्याला आरोग्य कसं मिळेल, हे सगळा विचार आज त्याचं मी तुम्हाला चिंतन देणार आहे. बघा, सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे, की सकाळी उठल्याच्या नंतर प्रत्येक माणूस, मग ते स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठा असेल, सगळ्यांना हा चहा आवडता म्हणजे प्रिय आहे किंवा कॉफी, काही जणांना दूध आवडतं. तर आपल्या सर्वांना जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल किंवा आपल्याला जर पित्ताचा त्रास कमी करायचा असेल किंवा कफाचा त्रास कमी करायचा असेल किंवा वातीचा जर आपल्याला त्रास कमी करायचा असेल, तर मला वाटतंय की जे आहारशास्त्र आहे, आहारशास्त्राच्या नियमानं तर ही जी काही पेय आहेत, जी सवय लागलेली आहेत, ही जी पेय आहेत, समजा चहा असेल, कॉफी असेल, दूध असेल, कोरा चहा असेल, हे जर सकाळी सकाळी तुम्ही जर आमुषा पोटात जर टाकला, तर जरूर तुम्हाला पित्ताचा त्रास व्हायला लागेल, पचनक्रिया मंदावेल. म्हणून एक काम करावं लागेल आपल्याला. सगळ्यांना आरोग्य जर आपल्याला मिळवायचं असेल, तर आता आरोग्यासंबंधित आपल्याला परिवर्तन करण्याची गरज आहे. तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर अंघोळ करा, सर्व काही करा आणि सकाळी उठल्याच्या नंतर ज्यावेळेस भुकेची वेळ होते, त्यावेळेस त्या भुकेच्या वेळामध्ये चहा, कॉफी, दूध हे पोटामध्ये तुम्ही टाकू नका. आपल्या घरामध्ये एकतर काय करा, जेवायला सुरुवात करा. मग जेवायला पोळी भाजी खा किंवा भाजी खा. जे भाजी केलेली असेल ते भाजी खायला तुम्ही सुरुवात करा. भाजीमध्ये असणारं तेलाचं प्रमाण कमी करा. त्याच्यानंतर बाकीचे असणारे जे काही, समजा जसं की लोणचं असेल किंवा दही असेल, हे सकाळच्या वेळी अजिबात खाऊ नका. तर हे तुम्ही करून बघा. हे जर तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट यायला लागेल अगदी महिना 15 दिवसामध्ये तुम्ही. कारण अनुभव हाच खरा गुरु आहे. अनुभव हेच खात्री आहे. तुम्ही हे जरूर करून बघा. 21 दिवस करून बघा. 21 दिवस करून बघितल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटेल की अरे, माझं पित्त पण कमी झालेलं आहे, मला कफाचा होणारा त्रास पण कमी झालेला आहे. हे सगळे विकार तुम्हाला कमी झालेले दिसतील. मला विश्वास आहे, तर जरूर तुम्ही हे करा आणि आपल्याला आरोग्य जरूर तुम्ही हे करून आरोग्य मिळवाल असं मला विश्वास आहे. ओम.